पाहताच तोंडाला पाणी सोडणारी चुलीवरची ही मटणाची झणझणीत अशी आईच्या हातची भाजीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग। नमस्कार, स्नेहल टेस्टी टेल्स या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर मटणाच्या भाजीसाठी लागणारे साहित्य मी इथे घेतलेले आहे। यापैकी 7 ते 8 कांदे साधारण आपण इथे चिरून घेणार आहोत। कांदा चिरून झाला की चुलीवर कढई गरम करून त्यामध्ये थोडेसे तेल ओतून आपल्याला येथे थोडीशी हरभऱ्याची डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। डाळ व्यवस्थित भाजून झाली की त्यामध्येच थोडेसे चिरलेले खोबरे आणि मगाशी चिरलेला कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित भाजून झाला की तळलेले सर्व साहित्य आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायची आहे। आता आपण 1 किलो मटण स्वच्छ धुवून यामध्ये चवीप्रमाणे मीठ व हळद ॲड करून हे सर्व साहित्य व्यवस्थितपणे हाताने एकत्र करायचे आहे। आता चुलीवर एक पातेले ठेवून यामध्ये थोडेसे तेल ओतून आपण यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे। त्यानंतर थोडीशी आलं लसूण पेस्ट यामध्ये आपण ॲड करायची आहे। 2 मिनिटे व्यवस्थित हे मिश्रण भाजून घेतल्यानंतर यामध्ये हे मटण आपण ॲड करणार आहोत। हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे। आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकून घेणार आहोत। आता पाण्याने भरलेले एक ताट यावर आपण झाकण म्हणून ठेवायचे आहे। ताटातले पाणी गरम झाले की हे पाणी ह्या मटणामध्ये ॲड करायचे आहे। त्यानंतर हे व्यवस्थित एकत्र करून साधारण 20 मिनिटं आपण हे मटण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। मटण शिजत आहे तोपर्यंत आपण मटणच्या ग्रेव्हीसाठी लागणारे काही मसाले एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता येथे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा घरचा गोडा मसाला आणि 1 चमचा मटण मसाला येथे आपण घेतला आहे। आता चुलीवर एका पातेल्यामध्ये थोडेसे तेल ओतून काही खडे मसाले येथे ॲड करायचे आहेत। आता यामध्येच हे मसाले ॲड करून आपण व्यवस्थित मगाशी वाटून घेतलेले वाटण यामध्ये ॲड करायचे आहे। आता हे सर्व मसाले एकत्र करून ते आपणाला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत। साधारण 2 मिनिटांनंतर त्यामध्ये थोडेसे पाणी ओतून आता हा मसाला आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। साधारण 10 मिनिटांनंतर हा मसाला व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे। दुसरीकडे शिजत ठेवलेले मटणही आता व्यवस्थित असे शिजले आहे। आता ते या आपण मसाल्यामध्ये ॲड करून घेऊ। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असे एकत्र करून घेऊन साधारण त्यामध्ये 1 लिटर पाणी मी ॲड केले आहे। 10 मिनिटांनंतर एक उकळी आल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण येथे टाकणार आहोत। तर अशा प्रकारे आपली मस्त अशी मटणाची भाजी चुलीवरची तयार झाली आहे। खूपच छान झाली होती। आईने खूप छान पद्धतीने ती बनवली होती। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।